प्रताप सरनाईकांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा। मराठीवरून मनसेनं प्रताप सरनाईकांना डिवचलंय। शिवसेना भवन परिसरामध्ये मनसेनं फलकबाजी केली आणि या फलकातून प्रताप सरनाईक यांना डिवचलंय। कोणताही परप्रांतीयवाला, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, त्याला फक्त 4 तास त्या मराठी साहित्य मंडळ आणि त्या सांस्कृतिक जे मंडळ आहेत, साहित्यिक मंडळ आहेत, त्यांच्याकडनं एक तासाचे 4 तास फक्त अटेंड करायची आणि त्याच्यानंतर कोणतीही परीक्षा नाही, काही नाही, फक्त त्यांना सर्टिफिकेट दिली जाणार आणि त्यांना मराठी येणार। ह्याचमुळे आम्ही मागणी करतोय की प्रताप सरनाईक यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नावाची नोंदणी करावी। हा खरं म्हणजे एक दुर्दैवी महाराष्ट्रासाठी असलेला प्रसंग आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। राज्यभरातील टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता लिहिता वाचता येणे अनिवार्य परिवहन विभागाच्या माध्यमातून केलंय। जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर त्यांचे परवाने रद्द होणार। मात्र या संदर्भात आता मनसेच्या माध्यमातून ठिकठिकाणी बॅनर हे लावण्यात येत आहेत। मी सध्या उभा आहे दादर सेना भवन या परिसरात। आपण जर पाहिलं तर सेना भवन आहे एकीकडे, मात्र त्याच्याच समोर या ठिकाणी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेच्या माध्यमातून एक बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतो। रिक्षा आणि टॅक्सीधारकांना 15 ऑगस्ट पर्यंत जर 4 तासात मराठी बोलायला लावणार असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे। मात्र यालाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून परिवहन मंत्री यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी अशी मागणी या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून करण्यात येते। मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या माध्यमातून हा संपूर्ण बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 15 ऑगस्ट पर्यंत सर्व अमराठी लोकांना मराठी बोलणे येणे हे अनिवार्य केले आहे। मात्र ज्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणार नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील। मात्र आता यामध्ये कुठेतरी मनसे सुद्धा आपली भूमिका ही स्पष्ट करताना पाहायला मिळते आणि त्यांच्याकडनं एक मागणी ही त्या ठिकाणी केली जाते आणि ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं नोंद ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होते। त्यामुळे या संदर्भात आता राज्य सरकार असेल किंवा मग प्रशासनाच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते किंवा मग काय प्रत्युत्तर दिलं जात आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ दुबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।